नमस्कार मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार सेरेब्रम. सेरेब्रममध्ये आपण त्याचे पार्ट्स बघूया, म्हणजे आकृती काढून त्याच्या भागांना नावं द्यायची आणि थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर आहे सेरेब्रमची हा डायग्राम आहे. माझा इतका चांगला नाही आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगला काढू शकता. तर आहे फ्रंटल लोब, त्याच्यानंतर आहे सेंटर सल्कस, परायटल लोब आहे, ऑक्सिपिटल लोब आहे इथे, त्याच्यानंतर आहे मेडुला ऑब्लांगोटा, त्याच्यानंतर टेम्पोरल लोब आहे हा, त्याच्यानंतर आहे सेरेबेलम, त्याच्यानंतर आहे परायटल ऑक्सिपिटल सल्कस. ही जी बॉर्डर आहे ती परायटल ऑक्सिपिटल सल्कस आहे. त्याच्यानंतर आहे ही लॅटरल सल्कस आहे, टेम्पोरल लोब जे आहे. अशा प्रकारची ही त्याची नावं आहेत. म्हणजे आपण याला मोठा मेंदूसुद्धा असं म्हणतो. आता ह्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आणि आकृत्यांची जी नावं दिलीत, हे जे भाग आहेत त्यांची थोडक्यात माहिती बघूया. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो ANM आणि GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघूया थोडक्यात. सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू. सेरेब्रम मोठा मेंदू आकृती काढून स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. तर मेंदूने कवटीच्या पोकळीचा बराचसा भाग व्यापलेला आहे. 8 हाडांनी बनलेल्या भक्कम अशा कवटीच्या पोकळीमध्ये मेंदूचे संरक्षण होते. मेंदूचे 2 अर्धगोलाकार भाग आहेत, त्यांना हेमिस्फिअर्स असं म्हटलं जातं. ही दोन्ही अर्धगोल तळाशी मज्जातंतूने जोडलेले आहेत. या मज्जातंतूंना सेतुतंतू किंवा कॉर्पस कोलोझम असे म्हटलं जातं. मेंदूचा बाहेरील भाग मज्जापेशीने बनल्यामुळे यास करडा रंग आलेला आहे, म्हणून यास ग्रे मॅटरी असं म्हटलं जातं. याला सेरेब्रल किंवा याला सेरेब्रल कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. तर अशी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे आणि प्रत्येक भागाचं आता स्पष्टीकरण बघूया. ललाट किंवा मराठीमध्ये त्याला ललाट, इंग्रजीमध्ये फ्रंटल लोब असं म्हटलं जातं. तर फ्रंटल बोनच्या खाली येणाऱ्या मेंदूच्या भागास फ्रंटल लोब असं म्हणतात. शंख किंवा दुसऱ्या त्याला टेम्पोरल लोब असं म्हटलं जातं. तर टेम्पोरल बोनच्या खाली येणाऱ्या मेंदूच्या भागास टेम्पोरल लोब असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे पार्श्व किंवा परायटल लोब. या परायटल बोनच्या खाली येणाऱ्या मेंदूच्या भागास परायटल लोब असं म्हणतात. त्यानंतर आहे ऑक्सिपिटल लोब किंवा पशु करोटी म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर ऑक्सिपिटल बोनच्या खाली येणाऱ्या मेंदूच्या भागास ऑक्सिपिटल लोब असं म्हणतात. मेंदूच्या दोन्ही अर्धगोलातील खोलगट खाचेमुळे सलकायमुळे लोबच्या सीमा तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आहे लहान मेंदू किंवा सेरेबेलम. तो पण आपल्या मोठ्या मेंदूचाच भाग आहे, जो खाली मी मगाशी दाखवला. लहान मेंदू हा कवटीच्या हाडाच्या मागील पोकळीत सुरक्षित असतो. लहान मेंदू हा मज्जासेतू व लंबमज्जेच्या पाठीमागील बाजूस असून त्याच्या वरील बाजूस मोठ्या मेंदूचा ऑक्सिपिटल लोब असतो. त्यानंतर आहे परायटो ऑक्सिपिटल सल्कस. या सल्कसमुळे मेंदूचा ऑक्सिपिटल लोब हा परायटल व टेम्पोरल लोबपासून स्वतंत्र होतो. लॅटरल सल्कस. या सल्कसमुळे टेम्पोरल लोब हा परायटल व फ्रंटल लोबपासून स्वतंत्र होतो. सेंट्रल सल्कस. या सल्कसमुळे फ्रंटल लोब व परायटल लोब स्वतंत्र करणे, म्हणजे ह्या लोब्स आहेत त्यांना स्वतंत्र करण्याचे काम सल्कस करतात. तर हे सल्कस मेंदूच्या वरच्या कडेपासून टेम्पोरल लोबच्या आडव्या खाचेपर्यंत असते. हिची लांबी सुमारे 4 इंच इतकी असते. तर हे आहे सल्कस आणि हे लोब्स आहेत. परायटल लोब, फ्रंटल लोब, टेम्पोरल लोब आणि मग हे सल्कस आहेत. लॅटरल सल्कस, ऑक्सिपिटल सल्कस, ठीक आहे, परायटल ऑक्सिपिटल सल्कस, अशा प्रकारे हे सल्कस आहे. आणि हे आहे ते सेंट्रल सल्कस आहे. मेडुला आहे, मेडुला ऑब्लांगोटा. सेरेबेलम, ज्याला छोटा मेंदू किंवा लहान मेंदू म्हणतात, हा त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. म्हणजे मोठा मेंदू सेरेब्रम याची थोडक्यात माहिती होती. ह्याचे कार्य वगैरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू घेईन. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. ANMसाठी आणि GNM फर्स्ट इयरला बायोसायन्समध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला स्टडी करायचा आहे. ॲनाटॉमीच्या सगळ्या डायग्राम्सचे प्रॅक्टिस करायचे. सेरेब्रम्स, इयर, आईज, हार्ट, ठीक आहे, लंग्सची, लिव्हरची, स्टमकची बेसिक खूप इम्पॉर्टंट डायग्राम असते, ती पण तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे कोणीतरी सांगेल त्याच्यानंतर करेल असं नको. बेसिक ज्या आहेत डायग्राम्स त्याची इयरचं, त्याच्यानंतर
मेल किंवा आपण बोलतो ना मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे, त्याचीही तुम्हाला डायग्रामची प्रॅक्टिस करावी लागेल. तर अशा डायग्रामची डेली एक डायग्रामची प्रॅक्टिस आणि त्याची नावं, कारण डायग्रामला 2 मार्क्स असतात. तुम्हाला कुठलाही जर ॲनाटॉमी रिलेटेड किंवा आता स्टमक आलं तर त्या तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात जर तुम्ही व्यवस्थित जर त्याला नावं किंवा डायग्राम चांगली काढली तर. ती कशीही असू दे, फक्त ती डायग्राम स्टमकची आहे त्याला नावं असली पाहिजे. तुमची परफेक्ट यायला पाहिजे असं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. लवकरच भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.